नमस्कार महाराष्ट्र, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातल्या ठळक घडामोडींचा. पहिली बातमी आहे रायगड जिल्ह्यामधून. चौदार ऐतिहासिक घटनेच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खास उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौदार तळे आणि तिथल्या परिसराची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चौदार तळे जल शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या आणि तिथे विविध गोष्टी उभारण्याच्या संदर्भात जो आराखडा तयार केलेला आहे त्याचं भूमिपूजन देखील आम्ही आज केलेलं आहे. राज्य जलजीवन मिशन 2.0च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय मंत्री CR पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे यामध्ये सहभागी झाले होते. जलजीवन मिशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कामांची अंमलबजावणी बरोबरच योजना गुणवत्तापूर्ण काम वेळेमध्ये पूर्ण करण्याचं लक्ष याद्वारे ठेवण्यात आलंय. या सामंजस्य करारानुसार डिसेंबर 2028 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीला हर घर जल प्रमाणपत्र हे प्राप्त करून दिलं जाणार असल्याचं लक्ष हे ठेवण्यात आलंय. पुढची बातमी नागपूरमधून. नागपूरमधल्या रेशीमबाग मैदानावरती भरवण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या प्रदर्शनामध्ये 404 स्टॉल्स आहेत आणि आतापर्यंत अंदाजे 10 कोटींची विक्रमी विक्री झाली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. या प्रदर्शनामुळे महिलांचं सशक्तीकरण होत असतानाच आता 12 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू होणार असून त्याची व्याप्ती नंतर 36 जिल्ह्यांपर्यंत वाढवली जाईल असं देखील यावेळी सांगितलं. याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावांमध्ये जाऊन AI तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणाऱ्या ज्ञानरथाचं देखील उद्घाटन केलंय. उपराष्ट्रपती CP राजवटीमध्ये मुंबईमध्ये रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ लोकभवनामध्ये पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन महाराष्ट्र, प्रत्येक निर्मितीला, कल्पकतेला आणि कष्टाला वाव देण्यासाठी राज्य शासन तुमच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही यावेळी सुनेत्रा पवारांनी दिली आहे. तळागाळातील नवोद्योजकांना भक्कम आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातूनच प्रतिभावान तरुणांच्या कल्पना फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्ष उद्योगरूपी वास्तवात उतरतील असा आमचा विश्वास आहे. आणि याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक संस्थांमध्ये राबवण्यात येणाऱ्या से नो टू ड्रग्ज या मोहिमेची देखील सुरुवात केली आहे. या पुढची बातमी आहे पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी संदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये इराण-इस्रायल युद्धादेशांतर्गत परिस्थिती, महाराष्ट्रातल्या विविध प्रश्न यावरती सविस्तर चर्चा झाली. युद्धामुळे कुवेत, दुबई, मस्कत या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना पुन्हा मुंबई, पुणे इथं सुखरूप आणण्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली आहे. ज्या वेळेस देश अडचणीत असतात त्या वेळेस एक दुसऱ्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्यामुळेच त्यांच्या या सर्व चांगल्या संबंधांमुळे आपले होर्मुझमधून 2 जहाजं तेलाची मोठी जहाजं आली, त्याला हिरवा कंदील इराण दिला. या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेन पिक्सेल एंड प्ले आणि ग्लोबल ई स्पोर्ट्स गेम्स फायनल्सचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी राज्य शासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असून क्रिएटर्ससाठी मजबूत इकोसिस्टीम तयार करण्यावरती भर दिला जातोय. तसंच AVGC धोरणाद्वारे क्रिएटर इकॉनॉमीला चालना दिली जात असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.